लोकांना वाटतं फौजी सुट्टीवर आले की आम्ही खूप फिरतो, खूप शॉपिंग करतो आणि फौजी पत्नी म्हणून सांगते आम्ही फिरत नसतो, आम्ही सोबतचे क्षण जपून ठेवत असतो. कारण आम्हाला माहिती असतं ही सुट्टी कायमची नाही आहे, हे दिवस मोजकेच आहेत आणि म्हणूनच फौजी असताना घरात बसलो तरी आनंद असतो, बाहेर फिरलो तरी आनंद असतो आणि मार्केटमध्ये चक्कर मारली तरी आनंद असतो. कारण महत्त्व जागेचं नसतं, महत्त्व असतं आमच्यासाठी सोबतीचं. कारण आज आम्ही मार्केटमध्ये फिरायला चाललो होतो, थोडी शॉपिंग करणार होतो आणि खरं सांगायचं तर आम्ही काय घेतलं यापेक्षा आम्ही कोणासोबत आहे, आमच्यासोबत कोण आहे हे जास्त महत्त्वाचं असतं आमच्यासाठी. कारण फौजी पत्नीला माहिती असतं उद्या पुन्हा त्यांची ड्युटी सुरू होणार आहे, पुन्हा आम्हाला फोनची वाट बघावी लागणार, पुन्हा दिवस मोजावे लागतील आणि म्हणूनच या मोजक्या दिवसांमध्ये आम्ही वेळ वाया घालवत नाही आणि तो जगून घेतो. कधी मुलांच्या हसण्यात, कधी एकत्र चालण्यात, कधी छोट्या छोट्या खरेदीत आणि कधी काही कारण नसताना केलेल्या गप्पांमध्ये. कारण पुन्हा जेव्हा फौजी दूर असतील तेव्हा याच वस्तूंपेक्षा हे क्षण जास्त आम्हाला आठवतात आणि म्हणूनच फौजींच्या सुट्टीत आम्ही वस्तू घरी आणत नाही, आम्ही आठवणी मनात साठवून ठेवतो ज्या पुढील कित्येक महिन्याची जगण्याची ताकद देते. फौजी पत्नी म्हणून एक गोष्ट नक्की सांगू शकते, आम्ही शॉपिंगसाठी फिरत नाही, आम्ही सोबतचे क्षण जपण्यासाठी फिरत असतो. कारण फौजीच्या आयुष्यात वेळ खूप कमी असतो आणि म्हणूनच प्रत्येक क्षण आमच्यासाठी आठवण बनून राहतो. फौजी पत्नीचं सुख ना वस्तूंमध्ये नसतं, सोबतीमध्ये असतं आणि आम्ही शॉपिंग करणार तर नाहीच, पण आठवणही त्या देखील आम्ही त्याच्यासोबत जमा करत असतो. फौजी पत्नीच्या मनातलं हे जास्त भिडेल कारण हा माझा पर्सनल टच आहे. म्हणून फौजी कुटुंब आणि प्रवास याचं नातं खूप जुनं आहे. नमस्कार, मी नूतन फौजी पत्नी चॅनेलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. फौजींची सुट्टी असलं की इकडे तिकडे फिरणं, पाहुण्यारावळ्यांच्या घरी जाणं हे तर एक नॉर्मलच आहे. फौजी कुटुंब आणि प्रवास ह्यांचं नातं देखील त्यापेक्षा खूप खास आहे. कारण आम्ही पोस्टिंगसाठी, कधी सुट्टीसाठी, कधी कुणाला भेटण्यासाठी फिरतच असतो आणि फौजी आयुष्याचा एक भागच म्हणून जातो. म्हणून कदाचित आम्हाला प्रत्येक आठवणी खूप खास वाटतात आणि आजही तसंच आहे. आम्ही गेलो होतो फौजींच्या बहिणीकडे म्हणजे माझ्या नंदेकडे आणि प्रणूच्या आत्यांकडे पुण्याला. पुणे शहर पाहिलं की खूप धावपळीचं वाटतं. पूर्ण प्रवासात गावाकडून फलटणवरून निघताना डोंगरांचं रस्ते, वळणावळणाची झाडे वगैरे सगळं पाहून सिटीत एंटर केल्यानंतरनं हे सगळं पाहिलं की असं वाटतं ह्या दोन जगांमध्ये किती फरक आहे ना. खरंच फौजी कुटुंब एकदा कॅन्टचं आयुष्य जगलं ना की ते आयुष्यभर त्याच्या प्रेमात पडतं. कारण तिथे फक्त घर नसतं, तिथे मनाला मिळणारी शांतता असते. आणि आज या शहराच्या गर्दीत उभं राहून आम्हाला पुन्हा एकदा जाणवलं, काही ठिकाणं आपण सोडून येतो पण ते कधीच आपल्या मनातून जात नाहीत. शहराची चमक ना वेगळीच असते, पण कॅन्टची शांतता मात्र त्याहून शांत असते आणि कॅन्टमध्ये राहिलेल्यांना सर्वात जास्त ही गोष्ट समजते. कॅन्टची शांतता, मुलांसाठी सुरक्षितता मला खूप आवडते. पण शहर म्हटलं ते शहरच असतं आणि एकदा गावाकडचं आयुष्य जगलं आणि कॅन्टचं आयुष्य जगलं की शहरात जास्त मन रमत नाही. थोड्या वेळासाठी, थोड्या दिवसांसाठी, थोड्या क्षणांसाठीच आम्ही गेलेलो होतो. मुलं मात्र ह्या शहराच्या फॅसिलिटी, ह्या शहराच्या ॲम्युनिटी एन्जॉय करत होत्या. बिल्डिंग, सोसायटी, परत त्यांचे स्विमिंग पूल, खेळण्यासाठीचे कोर्ट खूप एन्जॉय करत होते. पण हे सगळं त्यांच्यासाठी तात्पुरतं होतं. आमचे छोटे फौजी सरकार पाण्याचा एन्जॉय करत होते. हार्डली 1-1.5 वर्षाचा आहे तो, पण तरी देखील पाण्याला बिलकुल घाबरत नव्हता आणि त्याच्यासाठी हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता आणि खूप छान होता. तो खूप एन्जॉय करत होता. त्याच्यासाठी हा इमोशनल मोमेंट होता आणि पहिलाच एक्सपिरियन्स होता. पाण्यात उड्या मारणं, हसणं आणि फुल एन्जॉय करणं खूप खास होतं. कारण हे फक्त स्विमिंग नव्हतं, हा त्याच्या कॉन्फिडन्सचा पहिला स्टेप होता. या शहरातल्या ना मोठ्या मोठ्या बिल्डिंग, फ्लॅट सिस्टीम, सिक्युरिटी, पार्किंग, ॲम्युनिटीज सगळं नवीन होतं माझ्या मुलांसाठी. लिफ्टमध्ये उड्या मारणं, कॉरिडॉरमध्ये धावत जाणं, त्यांचा आनंद, डोळ्यात आनंद होता.
कधी कधी लक्झरी म्हणजे मोठ्या गोष्टी नसतात, तर मुलांसाठी नवीन जागा म्हणजेच त्यांचं नवीन आयुष्य, नवीन जग असतं. मनात एकच विचार आला होता, आजचा दिवस आठवणीत राहणारा होता. कारण मुलांनी पहिल्यांदाच शहर बघितलं होतं, शहरातल्या ॲम्युनिटी, शहरातल्या बिल्डिंग, शहराची गर्दी, खूप एक्साइटमेंट होतं त्यांच्यासाठी. सगळं त्यांचं नवीन जग होतं. आणि आता आम्ही धावती भेट घेऊन घराकडचा रस्ता धरला. हळूहळू ही गर्दी मागे पडायला लागली आणि गाव जवळ यायला लागलं. घरं, रस्ते, ओळखीचे चेहरे दिसायला सुरुवात होणार होती आणि ही एक अननोन सिटी मागे पडणार होती. मन शांत होत चाललं होतं. हे मोठे मोठे मॉल, हे सगळ्या सोयीसुविधा, मुलांसाठी सगळं नवीनच होतं. कधी कधी प्रवास हा फक्त डेस्टिनेशनसाठी नसतो, तर तो मन शांत करण्यासाठी देखील असतो. गाडी ट्रॅफिकमध्ये थांबली की वाटतं हे पुणे शहर म्हणजे कसं ना, म्हणजेच गावाकडचं शांत आयुष्य. ट्रॅफिकमध्ये हा शहराचा गोंगाट, ट्रॅफिक, हॉर्न, सिग्नल, गर्दी, प्रत्येक माणूस धावतोय, कुणालाही कुठेही थांबायला वेळ नाही आहे. आणि गावाकडचं आयुष्य, कॅन्टोन्मेंटची शांतता आणि पुण्याची ही फास्ट लाईफ, दोन्हींमध्ये खूप फरक होता. थोड्या वेळासाठी शहरात गेलो तरी एक गोष्ट पुन्हा पुन्हा जाणवते, ही रस्त्यांवरची गर्दी, वाहनांचे आवाज आणि सिग्नल आणि घाई आणि प्रत्येकजण कुठेतरी पोचण्याच्या धावपळीत. हे सगळं बघताना नकळत कॅनची आठवण नक्कीच येते. कारण फौजी आयुष्याने आम्हाला एका वेगळ्या जगाची सवय लावलेली आहे, जिथे सकाळी पक्ष्यांचा आवाज ऐकू येतो, जिथे मुलं अजूनही मोकळेपणाने सायकल चालवतात, जिथे संध्याकाळी रस्त्यांपेक्षा माणसं जास्त दिसतात आणि जिथे गोंधळापेक्षा शांतता जास्त असते. पूर्वी वाटायचं कॅन्ट म्हणजे फक्त राहायची जागा आहे, पण आज कळते ती एक भावना आहे. कारण बाहेरच्या जगात कितीही मोठे मॉल्स असले, किती चमकधमक असली, तरी मनाला शांतता शोधायची असेल तर गाव नाहीतर कॅन्टच्या रस्त्यांवर जाऊनच मन थांबतं. कदाचित म्हणूनच फौजी कुटुंब एकदा कॅन्टचं आयुष्य जगलं की ते आयुष्यभर त्याच्या प्रेमातच पडतं. कारण तिथे फक्त घर नसतं, तिथे मनाला मिळणारी शांतता असते. आणि आज या शहराच्या गर्दीत उभं राहून मला पुन्हा एकदा जाणवलं, काही ठिकाणं आपण सोडून येतो, पण ती कधीच आपल्या मनातून जात नाही. शहराची चमकधमक वेगळीच असते, पण कॅनची शांतता त्याहूनही छान असते. मला माझ्या मुलांसाठी कॅनची शांतता आणि मुलांच्या सुरक्षिततेसाठी गावाकडचं आयुष्य आणि कॅनची शांतता आवडते. प्रवास संपत आलेला होता. आम्ही घरी जायला निघालो होतो. गावाकडचा रस्ता धरलेला होता, पण मनात कुठेतरी हे विचार सतत चालूच होते. आपण जे आयुष्य जगतोय ना, ते खरंच खूप लकीली आहे, खूप भाग्यवान आहोत आपण. आपल्या आयुष्यात स्ट्रगल आहे, आपल्या आयुष्यामध्ये अंतर आहे, आपल्या आयुष्यामध्ये त्याग आहे, परंतु काही दिवसांसाठी देखील, काही वेळांसाठी, काही महिन्यांसाठी देखील आपण असं आयुष्य जगतो की जे कधी सर्वसामान्य लोकांना जगता येत नाही. जे वातावरण, जी सुरक्षितता, जी सिक्युरिटी आणि जे लाईफ आणि जी लोकं आपल्याला आयुष्यात मिळतात, ते आयुष्यभर लक्षात राहतात. आणि म्हणूनच आपण दुसरीकडे कोणत्याही आयुष्यामध्ये परत जगत असताना ह्या आठवणी आपल्याला कधीच विसरता येत नाही. आणि आजचा व्लॉग देखील तसाच होता. सुट्टीवरचा एक दिवस होता. आम्ही पुण्याला गेलो, थोडंफार शॉपिंग वगैरे केली आणि परत माघारी आलो. परंतु ह्या भावना आणि ह्या आठवणी मुलांसाठी एक वेगळं जग होतं, परंतु मोठ्या माणसांसाठी खूप खास होतं.